काल जे शिष्टमंडळ MSRDCमध्ये बैठकीला गेलं त्या सगळ्यांनी पूर्वीसुद्धा त्यातल्या अनेक लोकांनी हरकती दिलेल्या आहेत की हा शक्तिपीठ महामार्ग नको म्हणून। आता काही शहरातले लोक त्याच्याबरोबर होते, राजू शिंगाडे आहेत, कमलाकर जगदाळे आहेत, त्यांच्या जमिनी कुठे जातात मला माहीत नाही, परंतु याचा फटका पुन्हा एकदा कोल्हापूर आणि सांगलीला पुराचा फटका पुन्हा बसणार आहे। विशेष करून कोल्हापुरातले 29 वार्ड आहेत, अगदी बापट कॅम्पापासून ते न्यू पॉलिस परिसर असेल किंवा सिद्धार्थनगरपर्यंत असेल, हा सगळा परिसर जो काय आहे, जो 29 ते 31 वार्ड पुराचा फटका या कोल्हापूर शहराला बसतोय। आज किमान 5-10 फूट पाणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून जो गरज नसलेला महामार्ग कशासाठी असा आमचा प्रश्न प्रामुख्याने त्या ठिकाणी। आणि म्हणून आमची सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की याचा फेरविचार सरकारनं करावा। आमचं आंदोलन शेतकऱ्यांचं सातत्यानं चालू राहणार आहे, कारण की शेतकऱ्यांचा याला विरोध आहे आणि त्यामुळे आमची भूमिका, शेतकऱ्यांची भूमिका ही ठाम आहे। पण काल राजेश क्षीरसागर यांनी दावा केला की विरोधकांकडून या संदर्भात गैरसमज पसरवले जात आहेत। 300 मीटरचा तो पूल असणार आहे किंवा रस्ते असणार आहेत, तर एकूणच काय त्यांचं म्हणणं असं आहे की समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले 7-12 देखील जमा केलेले आहे। नाही, एखाद्या गोष्टीत ज्यावेळी एवढा मोठा प्रकल्प होतो त्यावेळी 2-4 10-20 7-12 गोळा व्हायला काय अडचण येईल असं मला वाटत नाही। त्याच्या मागची काय कारणं आहेत त्यांची ते मी जाहीरपणे बोलणं संयुक्तिक राहणार नाही, परंतु मुळात गरज नसलेला हा प्रोजेक्ट आहे। ज्याची गरज नाही तो प्रोजेक्ट शेतकऱ्यांच्या माथी का मारायला लागला असा आमचा प्रश्न आहे। ऑलरेडी एक्झिस्टिंग नागपूर रत्नागिरी हायवे असताना या प्रोजेक्टची गरज नाही आहे आणि वित्त आणि नियोजन खात्यानं आक्षेप या प्रोजेक्टबद्दल फाईलवर लिहिलेले आहेत। मग त्याचा विचार सरकार करणार आहे का नाही? 50,000चे सप्लिमेंटरी बजेट सरकार आणतंय, म्हणजे मूळ बजेट जे 6-7 लाख कोटीचं आहे त्याच्यापेक्षा आता 1-1.25 लाखाच्या सप्लिमेंटरी आणण्याचं काम सरकारनं केलेलं आहे। बजेट पूर्णपणे कोलॅप्स झालेलं आहे। एका बाजूला अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे पैसे मिळत नाहीत, शिक्षकांचा GR 24ला काढून तो 1 वर्ष 9 महिने झालं त्याची अंमलबजावणी होत नाही, म्हणजे पैसे नाही आहेत। म्हणजे एका बाजूला अनेक विषयाच्या प्रायोरिटीचे पैसे सरकार देत नाही, इथं मात्र अट्टहास का अशी आमची भूमिका। प्रश्न म्हणजे जनसुरक्षा विधेयक सरकारकडून बहुमताने ते संमत करण्यात आलं। खरं तर त्याबद्दल वेगवेगळे समज सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की गैरसमज पसरवले जात आहेत या बाबतीत देखील विरोधकांकडून, काय कारण तुम्ही विरोध देखील या सगळ्या विधेयकाला केला होता। हे विधेयक ज्यावेळी मागच्या अधिवेशनात आलं त्यावेळी संयुक्त चिकित्सा समिती विधानमंडळाची केली होती। त्यामध्ये मी असेल, अंबादास दानवे असतील, जयंत पाटील साहेब असतील, जितेंद्र आव्हाड असतील, भास्कर जाधव असतील, आम्ही सगळे, शशिकांत शिंदे आहेत, आम्ही सगळी मंडळी त्यामध्ये होतो आणि आम्ही त्या 5 बैठका त्यामध्ये झाल्या। 3 बैठकांमध्ये आम्ही आमचे आक्षेप नोंदवलेले की नक्षलवादाच्या संदर्भातली भूमिका सरकारची जी आहे त्याला आमचा पाठिंबा, नक्षलवादचा बिमोड झाला पाहिजे याबद्दल कुणाची दुमत त्या ठिकाणी नाही, परंतु हे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट ह्या पद्धतीनं जर संघटनांच्यावर कारवाई होणार असतील तर त्याला आमचा आक्षेप आहे। माओइस्ट ठरवणार कसं याच्या संदर्भात आम्ही बैठकीमध्ये प्रश्न केला होता की हा माओइस्ट आहे, त्याचे पुरावे तुम्ही कसे गोळा करणार, ते कसं ठरवणार हे तुम्ही सांगत नाही। UAPAचा जो ॲक्ट या देशामध्ये आहे याच्यामध्ये भारताची अखंडता आणि सार्वभौमता याला बाधा येतील असं कृत्य झालं असेल तर त्याच्यावर कारवाई करायची तरतूद IPCमध्ये। आणि म्हणून आमचं म्हणणं होतं की एका बाजूला देशाचे गृहमंत्री महोदय सांगतात की 72% नक्षलवाद आता देशातला संपलेला आहे, मग राहिलेल्या 72% कशामुळे संपला? असलेल्या कायद्यांमुळे संपला, असलेल्या नियमांमुळे संपलेला आहे, आमच्या पोलिसांनी CRPFने शौर्य दाखवलं म्हणून संपलेलं आहे। आणि म्हणून आमची भूमिका आहे की आहे हा कायदा UAPमध्ये त्यात बदल करा, तुम्ही राज्याचा कायदा आणण्याची गरज आहे असं आमचं गरज नाही असं आमचं मत आहे। आणि म्हणून संयुक्त चिकित्सा समितीची शेवटची बैठक ही 25 तारखेला होती, फायनल ड्राफ्ट 25 तारखेला ते सादर करणार होते। 24 तारखेला रात्री आम्हाला कळवण्यात आलं की 25ची बैठक 26ला घेतली आहे। मी असेल, जयंत पाटील साहेब असतील, अंबादासजी दानवे असतील, आम्ही सगळे मुंबईत होतो
26 तारखेला शाहू जयंती होती. आम्ही लेखी पत्र दिलं की 26 तारखेची बैठक तुम्ही एकतर अधिवेशनाच्या आदल्या दिवशी 30 तारखेला घ्या, 30 तारखेला अधिवेशन 29 तारखेला घ्या किंवा मग 25लाच घ्या. त्यामुळे फायनल ड्राफ्ट हा डायरेक्ट सभागृहात आला आणि म्हणून आमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत, डिसेंट नोट जी आम्ही देणं गरजेचं आहे ते आम्ही सभागृहामध्ये दिलेली आहे. पण ह्या बैठक आधी होणं गरजेचं होतं. बहुमताचा या आधी देखील दुरुपयोग होते असं वेगवेगळ्या कारणांनी दिसत होतं. या बाबतीत देखील मग कसं झालं म्हणायचं का? नाही, म्हणून मी हा खुलासा केला आहे. उद्या ज्या 3 बैठका झाल्या त्या 3 बैठकामध्ये मी मत काय मांडलं, महाविकास आघाडीच्या आमदारांनी काय मत मांडलं, ह्याचे प्रोसिडिंग्स आहेत, ह्याचे मिनिट्स आहेत. ते मिनिट्स आमच्याकडे सुद्धा आहेत आणि आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे त्या बैठकीमध्ये मांडलेले. आणि म्हणून कालसुद्धा आमची मागणी होती की ज्या 12,000 सजेशन ऑब्जेक्शन आलेले आहेत त्याला जनसुनावणी घ्या, लोकांना त्यामध्ये बोलवा. आता आमचं म्हणणं ऐकलं तुम्ही, आमचं ऐकूनच घेतलं नाही. आता जनसुनावणी घ्या, लोकांचं मत घ्या आणि मग पुढं जावा. परंतु सरकारला हा कायदा करण्यामागचा उद्देश वेगळा आहे असं आमचं मत झालेलं आहे आणि त्यामुळे हा रेटून नेण्याचा प्रयत्न आहे. दिल्लीमध्ये मंत्रालयाची बैठक घेणार असं सांगण्यात आहे. त्यामध्ये सर्वपक्षीय खासदार आणि आमदारांना निमंत्रित करण्यात आले. तुम्हाला याबाबत काय निमंत्रण आहे? नाही, आमच्यापर्यंत माहिती नाही की तशी काय बैठक आहे आणि सर्वपक्षीय आमदार खासदारांना बोलवले असे आमच्याकडे तरी अजूनपर्यंत तरी माहिती नाही आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका देणार नाही, आम्ही परवासुद्धा सन्माननीय विखे पाटलांच्या जवळ भूमिका मांडली की ते सातत्यानं म्हणतात आपण कोर्टात आहोत असं आमचं मत नाही. तुम्ही कोर्टात इंटरव्ह्यून केलं पाहिजे आणि हाईटच्या संदर्भात इंटरव्ह्यून केलं पाहिजे. कोर्टात आंध्र प्रदेश तेलंगणाची जी केस आहे ती पाणी वाटपाच्या संदर्भातली, उंची संदर्भात नाही. आणि म्हणून या उंची संदर्भात जो रुडकीचा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजीचा अहवाल आहे तो कधी प्राप्त होणार आहे, त्या अहवालानंतर नेमकं काय स्पष्ट होते त्याच्यावर सरकारची भूमिका. आणि म्हणून आमचं म्हणणं सरकारला आहे की तुम्ही ताबडतोब त्यामध्ये जावा. केंद्र शासन कदाचित ती ऑर्डर काढली तर किंवा सुप्रीम कोर्टातनं पाणी वाटपाचा निर्णय आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा झाला तर माहीतचा विषयच राहणार नाही. सर, पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या अधिवेशन काळात शिंदे गटाचे मंत्री आमदार वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. हा योगायोग समजायचा का? कारण संजय गायकवाड झाले, संजय शिरसाटांचं काल टॉवेल बनियान टोळी सध्या वादग्रस्त होत आहे. हा योगायोग म्हणायचा का? कारण शिंदे गटाचेच लोक टार्गेट होण्याचं कारण नाही, आता जी कृत्य केले ते समोर आलेले आहेत. त्यामुळं आता हे महायुतीतलं आतलं राजकारण आहे का नाही आम्हाला माहीत नाही, परंतु हा व्हिडिओ बाहेर पडणं, ह्या सगळ्या गोष्टी घडणं, ह्याला काही ना काहीतरी अंदाज बांधले जात आहेत आणि ते राजकीय क्षेत्रामध्ये ते चर्चेला. परंतु मूळ उद्देश आता यामध्ये जळगावला ज्या पद्धतीनं अंदाज समितीची बैठक झाली आणि कॅश सापडली, त्याच्या चौकशीचं पुढं काय झालं याचं उत्तर अजून मिळत नाही. संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करायला 48 तास लागले. म्हणजे सो मोठो पोलिसांना तो गुन्हा दाखल करणं शक्य होतं. म्हणजे कायद्यावर प्रशासनावर सुद्धा एवढा दबाव आहे सरकारचा की सो मोठो गुन्हा दाखल. आता एखादी घटना घडली तर विचारायची गरज नाही, पोलीस ताबडतोब गुन्हा दाखल करतात. तक्रारदार पुढं नाही आला तरी जो पुरावे दिसतात त्याच्यावर करायला पाहिजे होता, त्यालाही 48 तास लागले गुन्हा दाखल करायला. आणि सगळ्यात भयानक या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये संजय शिरसाटांचा जो व्हिडिओ आला ज्यामध्ये पैशाची बॅग स्पष्टपणे दिसते, आता ह्याची चौकशी होणार का? CBIची चौकशी करणार का? ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणा याच्यामध्ये जाऊन खोलामध्ये या व्हिडिओची चाचपणी करणार का? आणि माझं तर म्हणणं आहे हा व्हिडिओ संजय शिरसाटांनी पोलिसांच्याकडे देऊन हा खरा आहे काय खोटा आहे याची तपासणी करून घेतली पाहिजे. मग कळेल ते बॅगेत पैसे होते का कपडे होते. त्यांनी कबुली दिलेली आहे की तो व्हिडिओ माझ्याच घरातला आहे, माझ्याच रूम मधला आहे. मात्र त्यांचा दावा फक्त त्यातला एकच आहे की त्यामध्ये पैसे नाही, कपड्याच्या बॅग मध्ये पैसे कसे. आता सगळं कबूल करतायत पैसे आहेत. सगळ्या देशानं बघितलेलं आहे, पैशाची बॅग तिथं दिसते, त्यामध्ये पैशाचे गट्टे दिसत आहेत, हे सगळ्या देशानं बघितलेलं आहे. आता ते कपडे आहेत असं म्हणत असतील तर मला वाटतं याच्यापेक्षा मोठा विनोद नाही. मला वाटते त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण की हे जर स्पष्ट दिसत असेल
तर ते त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी आमची अपेक्षा असणार. संजय राऊतांनी आपली बदनामी केलेली आहे म्हणून मी मानहानीचा गुन्हा दाखल करणार अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांचं आता काही नाही करू देत ना, कारण की पुरावाच आहे. संजय राऊतांनी काय वेगळं सांगितलं? जो पुरावा जो व्हिडिओ आला आहे तो व्हिडिओ त्यांनी सांगितला आणि याची खातरजमा करा म्हणून सांगितलं. मग त्यांनी खातरजमा त्यांनी स्वतः पोलिसात तक्रार केली पाहिजे की हा व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी त्या ठिकाणी करा, खरा आहे का खोटा आहे हे बघा. त्यात बेडवर बसणारी व्यक्ती ही मी आहे का दुसरी कोण आहे, AI जनरेटेड आहे का हा व्हिडिओ, हे त्यांनी द्यावा तो व्हिडिओ आणि तपासणी करून घ्यावी. याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा देखील चर्चेत आला. त्याची माहिती नाही आणि त्याची माहिती नाही दिल्ली दौरा झाला का नाही झाला अजून, कारण त्यांचे खासदार म्हणतात की झाला नाही, कोण म्हणते झाला. मला वाटतं त्याचा खुलासा त्यांच्याकडूनच घेणं संयुक्तिक राहील. अमित शहाच्या पायावर चाफ्याची फुलं नाही म्हणून मला वाटतं की संजय राऊत जी बोलले त्याचा खुलासा त्यांच्याकडून घेणं गरजेचं असं मला वाटतं. एकूण हे जे दोन आमदारांचे 3-4 दिवस जे वादळ चालू आहे या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे अस्वस्थ झालेले आहेत. त्यांनी सर्व आमदारांची खरडपट्टी केलेली आहे आणि त्यांना दम सुद्धा भरलेला आहे, अशी वेळ आलेली आहे. काय सांगाल? नाही मला वाटते अभय त्यांना भाजपच्या माध्यमातून आहे. हे धाडस कशामुळे वाढते? आम्हाला काही होऊ शकत नाही, हे भाजपचं सरकार आहे. आम्ही कायदा कितीही मोडला तरी आमचं काही कोण वाकडं करू शकणार नाही. हा विश्वास, आत्मविश्वास हा असल्यामुळंच ही प्रकरणं आता पुढं येताना दिसतात. संजय राठोडांच्या PAचा विषय असू दे, अंदाज समितीचे सापडलेले पैसे त्या ठिकाणी असू देत, किंवा आता या संजय गायकवाड संजय शिरसाटांचं प्रकरण असू दे, किंवा संजय शिरसाटांनी सांगणं की इन्कम टॅक्सची नोटीस आलेली आहे, हे सगळं म्हणजे आत्मविश्वास आहे की आपल्याला कोणी काही करू शकत नाही. विधानसभेमध्ये अधिवेशन सुरू असताना बऱ्यापैकी आमदार, सत्ताधारी आमदार सिरियस असल्याचं दिसत नाही. अनेक व्हिडिओ आले, कोण तंबाखू म्हणत आहे, कोण अंगठ्या मोजत आहे, कोणत्या अंगठ्याला नमस्कार करत आहे. तर या व्हिडिओ संदर्भात तुमचं काय? परवा आता ती चर्चा आम्ही परवा देखील बैठकीत चर्चा केली. मंत्री सिरियस नसतात, आमदारांचा विषय वेगळा. पूर्वी मंत्री आमदार बोलत असायचे, सर्व कुठल्याही पक्षाचा आमदार विधिमंडळात बोलत असताना मंत्री बसून राहायचे, नोटिंग्स करायचे, काय मुद्दे मांडलेत आणि त्याची उत्तरं द्यायची. आमदार कशासाठी बोलतो? ज्यावेळी बजेटवर चर्चा करतात आमदार, त्यावेळी आपल्या मतदारसंघातला एखादा विषय सांगत असतात, त्याच्यावर उत्तर अपेक्षित असते की त्या आमदाराने मांडलेला असं त्याला मतदारसंघात त्या आमदारांना एक लोकांपर्यंत पोचवायचं असतं की मी या माझ्या मतदारसंघाचा विषय. परंतु आता काय झाले, आमदार काही बोलू देत सगळ्या पक्षाचे, आमचं स्टँडर्ड उत्तर मंत्र्यांचं असेल. म्हणजे विधान परिषदमध्ये तर 2 वेळा सभागृह बंद ठेवायची पाळी आली, कॅबिनेट मंत्री नव्हते. म्हणजे अनिवार्य उपस्थिती किमान 2 कॅबिनेट मंत्र्यांची विधान परिषदमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे ती सुद्धा उपस्थित होती. काल जनसुरक्षा कायद्यावरची चर्चा चालू होती, त्या चर्चेवेळी कॅबिनेट मंत्री अनुपस्थित होते. आम्ही निदर्शनं झाल्या, मग पळत पळत कॅबिनेट मंत्री आत आले. म्हणजे हे 5वी बहुमत जे सरकारला मिळालेलं आहे त्याचा गैरवापर, हे सगळं विधिमंडळातलं नियमावलीसुद्धा बाजूला करायचा प्रयत्न या बहुमताच्या जोरावर सध्या चाललेला दिसतो. सर, MIM टीम ही भाजपची बी टीम आहे असं पुन्हा एकदा वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून समोर येत आहे. तर या संदर्भात काय तुम्ही सांगू शकाल? कारण नागपूरचा जो मास्टर माइंड होता डब्ल्यूचा, तो आता सामाजिक कार्यकर्ता आहे वगैरे अशा टाईपचे सुद्धा काही भाषणांमध्ये व्हिडिओ समोर यायला लागलेले आहेत. तर खरंच MIM हे ॲक्टिव्ह आहे या संदर्भात? नाही, मताची विभागणी करणारे जे काही घटक असतील ते शेवटी भाजपला मदत होत असेल तर मग आपण काय समजायचं? बेळगाव महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे आणि त्या महानगरपालिकेच्या गाड्या, महापौर आणि उपमहापौरांच्या गाड्या, त्याच्यावर जे मराठी बोर्ड होते ते काढण्यात आले आणि ते कन्नड सक्तीकरण पुन्हा एकदा तिथं बेळगाव महापालिकेकडून सुरू आहे. काय एकूणच सांगाल ज्या पद्धतीनं सीमा प्रश्नाबाबत एका बाजूला मंत्री बोलतात भाजपचे की हा आता संपलेला प्रश्न आहे, दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं महापौर. मला वाटतं आता ह्या सीमा प्रश्नाच्या संदर्भात खासदार धैर्यशील मानेंची कमिटी पेपरमध्ये वाचला आम्ही. त्यात विरोधी पक्षाचे आमदार कोण आहेत का नाही मला माहीत नाही.
फक्त सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार घेतलेत अशी आमची आत्ता तरी माहिती आहे. मला वाटते त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे, कारण की आता सरकारनं ह्या प्रश्न सोडवायची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे. त्यांनी भूमिका यामध्ये काय घेतात आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी काय ताकद लावतात, हा महत्त्वाचा विषय. मागच्या टाइमला धैर्यशील मानेच त्या कमिटीचे प्रमुख होते, मात्र महाराष्ट्र एकीकरण समिती प्रचंड नाराज त्यांच्यावर आहे. ते कुठलाही फोन उचलत नाहीत, कधी बेळगावला येऊन मीटिंग घेत नाहीत किंवा कुठल्याच ह्याच्या ॲक्टिव्ह नसतात. तर अशा इनॲक्टिव्ह पर्सनला पुन्हाही जबाबदारी देणं हे मूर्खपणा आहे की काय, वेळ काढून नाही. मला वाटते ज्यांनी जबाबदारी घेतली आहे त्यांनी दर 15 दिवसाला, कारण की हा सुप्रीम कोर्टामध्ये विषय चालू आहे. सुप्रीम कोर्टामध्ये वकिलांची फौज जी उभी केलेली आहे, आम्ही मागच्या वेळी देखील मांडत होतो की त्याला एक सेपरेट जॉईंट सेक्रेटरी नेमा, जे जॉईंट सेक्रेटरी या प्रश्नामध्ये सातत्यानं लक्ष घालतील. सुप्रीम कोर्टातल्या वकिलांची फी मधल्या काळामध्ये दिली गेली नव्हती अशी चर्चा आमच्यापर्यंत आली होती, आणि म्हणून धैर्यशील माने तिथं अध्यक्ष झालेले, त्यांनी हे सिरियसली घ्यावं. फक्त नावासाठी अध्यक्षपद घेण्यात अर्थ नाही, नाहीतर ते आमच्या मराठी बांधवांच्या जखमीवर मीठ चोळल्यासारखं होईल. दर 15 दिवसाला महिन्याला त्यांनी बैठक घेतली पाहिजे, चर्चा केली पाहिजे, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांशी बोललं पाहिजे. तिथं जाऊन त्यामधले वास्तवता, सध्याची परिस्थिती याची माहिती घेणं अभिप्रेत आहे त्यांच्याकडून. मागच्या वेळी त्यांनी काय केलं नसलं तर निदान पुढच्या वेळी करावं अशी आमची अपेक्षा असणार. आता मी घेतलेली नाही, माहिती घेतलेली नाही. चला, धन्यवाद. त्या माहिती मी पेपरमध्येच वाचले, त्यामुळे मी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे काहीतरी जागतिक बँकेचा जो हे आहे प्रकल्प किंवा त्याच्यातून पैसे घेतात ते बंद केले जाणार आहेत की काय केले जाणार आहे? कारण परवाच्या मीटिंगमध्ये मुंबईला त्याच्यावरती काही चर्चा झाली नाही. त्याच्यावर नाही चर्चा झाली, कारण की पूर्वी याच्यावर चर्चा होती काय की आपल्याला पाणी साठवून ठेवायचं असेल राधानगरी धरणामध्ये तर ठेवता येत नाही. स्वयंचलित असल्यामुळं ते पाणी निचरा होतं. तर शाहू महाराजांशी चर्चा करून, त्यावेळी अशी एक चर्चा झाली होती की शाहू महाराजांशी चर्चा करून त्यामध्ये काही दरवाजे आपल्याला बंद ठेवता येतील का, जेणेकरून आपल्याला पाण्यावरचा कंट्रोल राहील. म्हणजे आता काय होतं, स्वयंचलित असल्यामुळं आपल्या हातात त्याचा कंट्रोल नाही. त्यामुळे तसं एक इरिगेशन डिपार्टमेंटचं प्रपोजल होतं. आम्ही त्यावेळी सुचवलं होतं की शाहू महाराजांशी चर्चा करा, कारण की राधानगरी एक ऐतिहासिक धरण असल्यामुळं त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय आपण घ्यावा. तो खरं मला वाटतं की एकूण आत्ताचा विचार केला तर ते करणं संयुक्तिक राहील. म्हणजे नाहीतर मग आता त्याला कंट्रोलच नाही असं झालं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.